नमस्कार, मी कविता काजळे BR न्यूज चॅनलच्या महासंवाद मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका अखेर काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। आपल्यासोबत इच्छुक उमेदवार रितू राजाभाऊ माने उपस्थित आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची तयारी काय आहे, जनतेसाठी त्यांचे ध्येय काय आहे आणि पुढील वाटचाल कशी असणार आहे या बाबतीत त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार। महासंवाद मुलाखतीत आपलं स्वागत आहे। हो, धन्यवाद। कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे तुमची? माझं नाव रितू राजाभाऊ माने आणि मी प्रभाग क्रमांक 21 मधून अनुसूचित जाती SC साठी BJP कडून इच्छुक आहे निवडणूक लढवण्यासाठी। तुमच्या म्हणजे आता निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात, पण यापूर्वी काही सामाजिक किंवा राजकीय कामं केलेली आहेत का? हो, माझे वडील राजाभाऊ माने हे 1997 पासून भाजपमध्ये कार्यरत आहेत। त्यांच्यासोबत आम्ही खूप सामाजिक कार्य केले आहेत। राजकारणापेक्षा आम्ही समाजकार्याला जास्त भर दिलेला आहे। गोपीनाथजी मुंडे किंवा अटलजी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुस्तके वाटप, वह्या वाटप, गरिबांना साड्या वाटप, महिलांना चष्मे वाटप इत्यादी काम केलं आहे। तसेच दरवर्षी आम्ही आरोग्य शिबिरसुद्धा ठेवतो। मग आता निवडणुकीसाठी जनतेसाठी काय ध्येय आहे, म्हणजे जनतेसाठी काय करायचं आहे तुम्हाला निवडून आल्यानंतर? ध्येय काय ठेवलेलं आहे तुम्ही? ध्येय माझं जे युवकांना आता जे काही गरजेचं आहे, समजा ज्यांना MPSC UPSCसाठी अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी अभ्यासिका काढली जाईल ज्या त्या भागात, आणि गरजू लोकांना दवाखान्याची वगैरे सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। म्हणजे जे काही योजना असतात शासनाकडून त्या राबवल्या जातील। आणि हे तरुणांचेच मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात का आणखीन दुसऱ्या तरुणांना सोडून इतर नागरिकांसाठी काय करायची इच्छा आहे तुमची? हो, नागरिकांच्या ज्या काही प्रॉब्लेम असतील, रस्ते म्हणा, पाण्याची सुविधा म्हणा, ते सुद्धा केल्या जातील माझ्याकडून। राजकारणातला आदर्श कोण आहे, म्हणजे ज्याला समोर ठेवून त्या आदर्शाला तुम्ही आता पुढील वाटचाल करणार आहात? राजकारणातला आदर्श तर मोदीजींचा आदर्श तर आहेच। आता त्या आम्ही पक्षाकडून इच्छुक आहे म्हटलं तर, आणि तसेच माझ्या वडिलांचा पण काम बघून मला थोडासा आहे अनुभव। वडिलांचा आणि मोदीजींचा आदर्श समोर ठेवून तुम्ही पुढील वाटचाल करणार आहात। तसेच सोलापुरातले विजयकुमारजी देशमुख, रोहिणीताई, देवेंद्रदादा कोठे आणि सुभाषजी देशमुख यांच्यासुद्धा मार्गदर्शनाखाली आम्ही थोडं काम केलेलं आहे। उमेदवार तर असे खूप आता थांबणार आहेत, त्या उमेदवारांपासून तुमचं असं वेगळं काय आहे की लोकांनी तुम्हाला मत द्यायला पाहिजे? ह्याच्या आधी कसं व्हायचं की ज्यांचं शिक्षण नसायचं किंवा कमी शिक्षण असलं तरी लोक निवडून द्यायचे, पण त्यांच्याकडून काही काम होत नसतं। आणि आम्ही असं कधी केलेलं नाही आहे माझ्या वडिलांनी की भाजपची सत्ता नसताना सुद्धा ते भाजपमध्ये एकनिष्ठ राहिलेले आहेत, प्रामाणिक राहिलेले आहेत पक्षासोबत। आणि आपण बघतो की आजकाल ज्या पक्षाची सत्ता आहे लोक तिथे जातात, पण आम्ही तसं कधी गद्दारी केली नाही। म्हणून माझी इच्छा आहे की यावेळेस लोकांनी आम्हाला निवडून द्यावं आणि आमचं काम बघावं। आणि निवडून आलात तर निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम निर्णय असं कोणतं घ्याल की जनतेसाठी जे उपयोगी ठरेल, जनतेच्या फायद्याचं ठरेल? बरं, मी जर या प्रभागातून निवडून आले तर जनतेसाठी स्वच्छ पाणी जे नाही आहे, स्वच्छ पाणी 2-3 दिवसाआड, किंवा रस्ते, धूळमुक्त रस्ते, आणि आपल्या इथे सोलापूरमध्ये असे जिथे आपण जातो तिथे शौचालय नाही आहेत लेडीज लोकांसाठी, तर ते आपण करून देऊयात। आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरवल्या जातील शासनाच्या मार्फत ज्या काही आहेत त्या। जनतेकडून आता निवडणुकीसाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत? जनतेने काय करायला पाहिजे? या प्रभागामध्ये जे आधीचे नगरसेवक होते त्यांनी इथे काही सुविधा केल्या नाही आहेत किंवा काही काम केलेले नाही आहे। मी एक सुशिक्षित आहे म्हणून आणि भाजपने आतापर्यंत काम केलेलं आहे। तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात म्हणा, सोलापूरमध्ये म्हणा, आणि ह्या भागात देवेंद्रजी कोठेंनी सुद्धा काम केलेलं आहे। सो त्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही आम्हाला निवडून द्या एवढीच इच्छा आहे। हे होते इच्छुक उमेदवार रितू राजाभाऊ माने, ज्यांच्याशी आपण आता संवाद साधला आहे। तर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे, आता निर्णय तुमचा आहे। पाहत रहा महासंवाद। अशाच वेगवेगळ्या मुलाखती इच्छुक उमेदवारांच्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तोपर्यंत नमस्कार।